डॉक्टर सुरभी वैद्य गेले 20 वर्ष आयुर्वेदिक प्रॅक्टिस करणाऱ्या ठाणे शहरातील आघाडीच्या वैद्यकीय व्यावसायिक होलिस्टिक अप्रोच आणि पंचकर्म चिकित्सेद्वारे आजवर त्यांनी अनेक रुग्णांना विविध व्याधींमधून मुक्त केलं आहे। मूळव्याध ही एक अशी व्याधी जी रुग्णांना जीव अक्षरशः नकोसा करून टाकते। डॉक्टर सुरभी वैद्य यांनी आजवर 1,500हून अधिक रुग्णांना मूळ व्याधीसारख्या भयंकर व्याधीतून मुक्त केलं आहे। ठाणे, पुणे, नागपूर, मुंबई आदी परिसरातून रुग्ण डॉक्टर सुरभी वैद्य यांच्या हेल्थ सोल्युशन्स या क्लिनिकमध्ये येत असतात। ठाणे शहरामध्ये हे क्लिनिक आहे। इथे नाडी परीक्षा, प्रकृती परीक्षण करून मूळ व्याधीचं निदान होतं। रोगाच्या मुळाशी जाऊन व्याधी दूर करण्यासाठी उपचार सुरू होतात। त्यासाठी अंतर्गत आणि बाह्य उपचार या ठिकाणी केले जातात। रुग्णांना सीट स्पाथ सारख्या गोष्टी देखील इथे दिल्या जातात। डॉक्टर सुरभी वैद्य यांनी स्वतः रिसर्च करून तयार केलेल्या तेलांद्वारे इथे उपचार होतात आणि रुग्णांची मूळ व्याधीसारख्या भयंकर रोगातून मुक्तता केली जाते। डॉक्टर सुरभी वैद्य यापूर्वी केरला आयुर्वेदिक स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये CMO म्हणून कार्यरत होत्या। त्याच पद्धतीने वी नीड यू सोसायटी या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत असताना स्त्री सक्षमीकरण आणि बालकल्याण या क्षेत्रात देखील त्यांनी मोठी कामगिरी केली आहे। मूळव्याधीसारख्या भयंकर रोगातून रुग्णांना मुक्त करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं डॉक्टर सुरभी वैद्य सांगतात। नमस्कार, मी डॉक्टर अमित बागवे, संस्थापक अर्थसंकेत, आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो अर्थसंकेतच्या एक्सक्लुझिव्ह इंटरव्ह्यू मध्ये। आपल्यासोबत आज आहेत डॉक्टर सुरभी वैद्य, ज्या आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये खूप मोठं काम करतायत। आतापर्यंत जवळपास 6 वर्ष त्यांचा वैयक्तिक बिझनेस सुरू आहे, पण त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये त्यांनी 2 ते 2.5 हजारहून अधिक पेशंटला ट्रीटमेंट केलेली आहेत आणि एक खूप वेगळ्या प्रकारचं काम त्या करतायत। नी जॉईंट पेन असो किंवा तुमचं सौंदर्य असो, अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांचं खूप छान असं काम चालू आहे। तर आपण इथे स्वागत करूया डॉक्टर सुरभी वैद्य यांचं। नमस्कार मॅडम। नमस्कार अमितजी। तर मॅडम, नक्की आपला व्यवसायाचं स्वरूप काय आहे? आपण चरक जे आहे आपला व्यवसाय, तर त्याचं स्वरूप काय आणि तुम्ही ही प्रेरणा कशी आली तुम्हाला सुरू करण्याची? बघा, मी जेव्हा TCS मध्ये जॉब करत होते, ॲट दॅट टाइम आय वॉज वर्किंग फॉर रॉश ड्रग सेफ्टी, फार्माकोव्हिजिलन्स मध्ये मी काम करत होते। नवीन नवीन औषधं ते लोक शोधत होते, जसं टॉसिलिझुमॅब, बेव्हॅसिझुमॅब, अर्लोटिनिब, ही सगळी औषधं कॅन्सर पेशंटसाठी निर्मित होत होती, पण त्या औषधांचे साईड इफेक्ट्स पण बऱ्यापैकी जास्त होते। तर असं वाटत होतं की आपण आयुर्वेदिक जर का शिकलो आहे तर ह्या सगळ्या डॉक्युमेंटेशनचा, ह्या सगळ्या ज्ञानाचा फायदा आणि कुठलाही रोग बेसिकली होऊच नये, ह्याच्यासाठी जर आपल्याला काही करता आलं आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून तर का करू नये, हा विचार करून, ही प्रेरणा घेऊन मग मी स्वतःचं एक सेंटर सुरू करायचं ठरवलं। पण त्याच्या आधी एक्सपिरियन्स हवा म्हणून मी आमचं केरला आयुर्वेदा स्पेशालिटी हॉस्पिटल होतं भिवंडीला मोठं, तिथे CMO म्हणून जॉईन झाले आणि मग ह्या गोष्टी आम्ही सगळ्या सुरू केल्या होत्या। तर बेसिकली ॲलोपॅथीचे जे आहेत फादर ऑफ मॉडर्न मेडिसिन विलियम ऑसलर, त्यांचं पण असं म्हणणं आहे की प्रायमरी ड्युटी ऑफ अ फिजिशियन इज टू एज्युकेट द मासेस, नॉट टू टेक द मेडिसिन। आणि त्याच्या अगदी विपरीत आता चाललेलं आहे। पण मला सांगायला आनंद वाटतो की 5,000 वर्षांपूर्वी आपला जो आयुर्वेद तयार झालेला आहे त्याचे हे 2 मोटो आहेत की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम, म्हणजे जे हेल्दी आहेत त्यांना हेल्दी ठेवणं, आणि आतुरस्य रोग प्रशमनम च, म्हणजे आपण ज्या काही चुका करतो, चुकीची कर्म करतो, ज्यामुळे आपल्याला जे व्याधी निर्माण होतात, ते व्याधी जर का निस्तरायचे असतील तर त्याच्यासाठी औषधी योजना सुद्धा आयुर्वेदाने सांगितलेली आहे। त्यामुळे हा बेसिक डिफरन्स मला दिसतो की आयुर्वेद इज इंटू मोर प्रिव्हेंटिव्ह रादर दॅन क्युरेटिव्ह। औषध विकण्यापेक्षा माणसाला हेल्दी ठेवणं, तेही त्याच्या डे टू डे लाईफस्टाईल मधून, हे आयुर्वेदाचं महत्वाचं म्हणणं आहे आणि प्रॉपर रिटर्न प्रोटोकॉल त्याच्यासाठी ठेवलेला आहे दिनचर्या, ऋतुचर्या या विभागांमध्ये, आणि म्हणून मी आयुर्वेदाकडे आकर्षित गेले। ओके, ग्रेट मॅडम। मुळात आपल्या भारताला परंपराच आहे आयुर्वेदाची हजारो वर्षांची। आपण हे मॉडर्न सायन्स म्हणतो, खरं तर ते मॉडर्न सायन्सच आहे, म्हणजे त्यांना काही शेकडो वर्षाची सुद्धा परंपरा नाहीये। तर हे मॉडर्न सायन्समुळे बऱ्याचदा असं झालंय की आपल्याला औषधांची सवय होऊन गेलेली आहे। आपण
आपलं जे खाद्य आहे किंवा आपली रोजचं नियमित आरोग्य जपणं जे आहे किंवा राहणं लाईफस्टाईल ज्याला म्हणतो ते आपण दुर्लक्ष करतोय आणि जरा काही त्रास झाला की एखाद्या ॲलोपॅथीची गोळी घ्या आणि आपण बरं व्हा. तर अशी एक सवय झाली. तर आता हल्ली बरोबर. काही रिसर्च पेपर असे सुद्धा आलेले आहेत की त्याच्यावरती आता नियंत्रण आलं पाहिजे आणि पूर्णपणे तुम्ही जे ॲलोपॅथी जे लोकांमध्ये लोकांना अवलंबून गेलेलं आहे त्याच्यातून आता बाहेर पडा. कारण असं होतंय की त्या ॲलोपॅथीमुळे नंतर त्या आजाराला तुम्हाला ट्रीट करणंच मुश्किल होत जाते, कारण शरीराने एकदा ते ऍक्सेप्ट केलं ॲलोपॅथीचं औषध की तो नवीन प्रकारे येतो बाहेर आजार आणि नवीन औषध तुम्हाला बनवायला लागतं आणि एक वेळ येते की मग नंतर ते शरीर त्याला प्रतिसाद देणं बंद करतं. तर अगदी खरं तर बरोबर. आयुर्वेदामध्ये अशी पद्धत आहे की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींमध्ये न जाता तुमचं शरीरच स्वतःला हील करतं. मॅडम, येस. मॉडर्न सायन्स आणि तुमचं जे नाव आहे चरक हेल्थ सोल्युशन, तुम्ही कुठे येस. असं म्हटलेलं नाही की तुम्हाला औषधं घ्यायची, तुम्ही म्हणता हेल्थ सोल्युशन. सो हो. मॉडर्न सायन्स आणि चरक हेल्थ सोल्युशन हे नक्की तुम्ही हा मेळ कसा घालताय? चरक हेल्थ सोल्युशनचं तर प्रायमरी मोटो हेच आहे की कमीत कमी औषधं किंवा विदाऊट मेडिसिन अशा ट्रीटमेंट्स. आता आयुर्वेदाने काय सांगितलंय की जर का वर्षभरात एकदा तुम्ही पंचकर्म करून घेतला. आता पंचकर्म काय असतं तर शरीर शुद्धी असते. थोडक्यात मी सांगते, जर का आपलं किचनचं सिंक खराब झालं, ड्रेनेज पाईप चोक झाला, तर आपण पहिल्यांदा काय करू की एक कुठलं तरी थातूर मातूर क्लिनिंग करून निभवून देऊ. दुसऱ्यांदा ते हे झालं, चोकअप झाला 7-8 दिवसांनी, तर आपण एक ड्रेनेक्सची गोळी आणून टाकू आणि काम निभावून देऊ. तिसऱ्यांदा झालं तर काय करू, काहीतरी ब्लिचिंग पावडर टाकू, नंतर गरम पाणी टाकू आणि निभावून देऊ. मग काय होतं, त्या चोकअप पाईपची पण कपॅसिटी संपते. ती जी घाण असते ना ती सगळी ओथंबून बाहेर यायला लागते. अशा वेळेस माझ्याकडे दुसरा इलाजच नाही. मग प्लंबरला बोलवा, ते सगळं चोकअप जे आहे ते काढा, नंतर घाण जी असते आतली ती बाहेर काढा. आयुर्वेदात काय सांगितलंय की कुठलाही व्याधी अचानक होत नाही. आता डायबिटीस एवढा बोकाळलाय, तर त्याच्या काही 6 ते 7 स्टेजेस आहेत. डिसीज रिव्हर्सल जेव्हा आम्ही म्हणतो, चरक हेल्थ सोल्युशनचा मेन एम आहे की लाईफस्टाईल मॅनेजमेंट डिसऑर्डर्स जे आहेत त्या रिव्हर्स करणं. तर रिव्हर्स आम्ही कशा करणार? कुठलाही व्याधी जर का व्हायचा असेल तर चय, प्रकोप, प्रसर, स्थान संशय, व्यक्ती आणि भेद या 6 टप्प्यांमधनं त्या डिसीजला जावं लागणार. आमच्याकडे जे पेशंट्स येतात ते भेद या अवस्थेत, म्हणजे ओथंबून चाललाय, शुगर 350 आहे, 400 आहे, औषधं घेतोय पण कंट्रोलमध्ये येत नाही, अशा स्टेजला पेशंट आमच्याकडे येतो. तोच जर का चय, प्रकोप, प्रसर ह्याच्याच वेळेस आला ना, तर आम्ही खूप इझिली त्याला ट्रीट करू शकतो. मग मेन उद्देश काय आहे, चरक हेल्थ सोल्युशनचं म्हणणं काय आहे की आधी जे आयुर्वेदात सांगितलंय ना ते फॉलो करा. म्हणजे आधी शरीरातली घाण बाहेर काढा, सोप्या भाषेत डिटॉक्सिफिकेशन करा. त्यासाठी पंचकर्मा हा एकमेव इलाज आहे. डिटॉक्सिफिकेशन केलं, आतली सगळी घाण बाहेर केली की वमनानंतर आपल्याकडे बिफोर आणि आफ्टरचे रिझल्ट्स आहेत की शुगर किती कमी झाली, थायरॉइड किती कमी झालं. आणि आमच्याकडे ना असं प्रत्येक आजारासाठी, म्हणजे आता थायरॉइड झालं घे गोळी, कोलेस्ट्रॉल झालं घे गोळी, असं औषध नाहीये. आपल्या फक्त पंचकर्माने कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्स, शुगर, थायरॉइड ह्या सगळ्या अवस्था आपण कमी करू शकतो. प्रिमिड अवस्था म्हणजे प्री डायबेटिक स्टेज ही सुद्धा आयुर्वेदाने मेन्शन केलेली आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला चांगले रिझल्ट्स आहेत. तर शरीरातली घाण बाहेर काढून बेस लेवल आपण मॅच करतो. मग आपण पेशंटला ऑप्शन सांगतो की तुम्हाला ॲलोपॅथीने जायचं असेल तर जा, पण तुम्हाला जिथे 10 गोळ्या लागतील तिथे 2च लागतील आता. किंवा मग आयुर्वेदाकडे यायचं तर आयुर्वेदाकडे या. चॉईस इज देअर्स. पण साईड इफेक्ट आणि ह्या सगळ्याचा विचार आपण त्यांना देतो. तर आमचं मेन मोटो आहे की लोकांमध्ये अवेअरनेस आणणं. खाणं पिणं त्यांचं कसं बरोबर झालं पाहिजे, किंवा ही आजाराची जी अवस्था आहे त्या अवस्थेनुसारच तुम्ही औषधं घ्या. उगाच लाईफ लॉंग औषधं घेऊ नका. तर इथे आमचा फरक आहे. आणि वी आर ट्राइंग टू सर्व द सोसायटी, वी आर ट्राइंग टू गाईड पीपल की चूक काय आणि बरोबर काय. आणि ह्याच्यासाठी वी म्हणण्यापेक्षा आयुर्वेदाच्या सहाय्याने आम्ही हे सगळं करतो आहे. आपल्याला प्रॉपर रिटर्न एव्हिडन्सेस आहेत, सगळे ग्रंथोक्त आपल्याकडे संदर्भ आहेत. तर फक्त याचा लोकांनी लाभ घ्यायला हवा असं आहे. एक्झॅक्टली, बरोबर बोलत मॅडम की आपल्याकडे मुळात हजारो वर्षांपासून हे आहे, फक्त आपण त्याचा लाभ घेत नाही आहोत किंवा काही वर्ष गेली, अनेक म्हणजे जसं म्हणजे 50-100 वर्ष झालं की आपण अवलंबून होत गेलो दुसऱ्या पद्धतींवर, की आपलं इतकं छान सुंदर आयुर्वेदिक असून सुद्धा मे बी आपल्यातला आळशीपणा कुठेतरी वर आला असेल, इंडस्ट्रियलायझेशन,
शहरीकरण वगैरे या गोष्टींमुळे. पण खरंच तुम्ही हे आहे की तुमचं राहणीमान खाणं पिणे सांभाळलं तर कमीत कमी याच्यात नक्कीच आपलं आरोग्य चांगलं राहू शकतं. जसं आपण म्हटलं की शरीर नीट राहायला पाहिजे, तर शरीरातला प्रत्येक अवयव आवश्यक आहे आणि त्यात तुमचं स्पेशालिटी काही ठराविक विषयांमध्ये आहे, जसं की नी मध्ये तुम्ही खूप चांगलं काम करता. की सगळ्यात महत्वाचा भाग आहे, सगळेच भाग महत्वाचे आहेत, पण जर तुमच्या घोट्याला काय झालं पायाच्या किंवा तुमच्या नीचा काही प्रॉब्लेम झाला तर खरंच त्रास होतो. फक्त तो तुम्हाला न होता तुमच्या घरातले इतर सभासदांना तुमच्यामुळे होऊ शकतो, कारण तुम्ही जागेवर बसणार किंवा तुम्हाला कुठे नेण्यासाठी त्यांना त्रास होऊ शकतो. तर त्यावेळी हे होऊ नये यासाठी काय उपाययोजना आहेत किंवा हे झालं तर तुम्ही कशा प्रकारे त्यांना ट्रीट करता? होऊ नये ह्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची सूचना म्हणजे जे जिमिंग करतात, जिम मध्ये जातात, त्यांनी जावं, एक्सरसाइज पण करावा, पण ना आपल्या शरीराच्या कॅपॅसिटीकडे लक्ष द्यावं. यथाशक्ती या शब्दाला आयुर्वेदामध्ये अतिशय महत्व आहे. उगीच मी आज 50 किलो वजन उचलतो, मी 40 किलो उचलतो, या नादातनं आपल्या मसलवरती स्ट्रेन द्यायचा नाही. हे मला सगळ्यांना सांगणं एकदम आवश्यक वाटतं. कारण आम्हाला पेशंट मिळतात की कुठला तरी क्लास जॉईन केला आणि कुठला तरी एखादा डान्स फॉर्म केला, तर त्याच्यानंतर त्यांचे गुडघे अक्षरशः खराब झालेले असतात. तर आम्ही मेन काम करतो की गुडघ्याची सर्जरी ज्यांना सांगितली आहे किंवा आता 40-45 वय आहे, डॉक्टर म्हणतात की सर्जरी इतक्या लवकर आता करता येणार नाही, 60 नंतर आपण करू, कारण ते पण सांधे बदलायला लागतात आर्टिफिशियल असले तरी. तर असे जे पेशंट्स आहेत, तर इथे मोस्ट ऑफ द टाइम्स आपण मस्क्युलर इंटेलिजन्स वरती भर देतो, त्याच्यावर आपण काम करतो. कारण शेवटी गुडघा आणि सांधा किंवा कुठलंही हाड याला स्वतःचा इंटेलिजन्स नसतो, त्याला ज्या आजूबाजूच्या मसल्स पकडतात. आता गुडघ्याच्या बाबतीत धरायचं झालं तर त्याचे जे 4 लिगामेंट्स आहेत, आपल्या मांडीची जी मसल असते मोठी आणि खालची पोटरीची मसल, ह्या सगळ्या मसल्स वरती आपण काम करतो. आणि मुख्य म्हणजे गुडघ्याच्या दुखण्याची सुरुवात ही कमरेतनं होत असते. जेव्हा आपली कंबर दुखायला लागते तेव्हा आपण जपून चालतो, जपून पावलं उचलतो आणि तिथपासून त्या पेशींच्या अखंडाला सुरुवात होते. त्यामुळे गुडघे गुडघे म्हणता म्हणताना आपण फक्त गुडघ्यांचा एक्सरे बघतो, ते गुडघे असे एकमेकांवर आलेले बघतो, पण इट इज लाईक पुल अँड पुश इफेक्ट. गुडघ्याच्या सांध्याला जे बाजूला 2 धरलेले असतात, म्हणजे साधं वायरिंगचं जसं काम असतं, ब्रेक तुम्ही दाबला तर ती वायर खेचल्या जाते, तशासारखं ते असतं. तर ते लिगामेंट्स तिथले आपल्याला बरोबर करावे लागतात, तिथल्या मसल रिलीज करावे लागतात. कधी कधी कोणी एक्सरसाइज अजिबातच करत नाही, नुसतेच म्हणजे त्यांचं कामाचं स्वरूप असं असतं की त्यांना फक्त बसून काम करायला लागतं. त्या ठिकाणी मांडीची जी मोठी मसल असते ती लूज झालेली असते आणि मग ती लूज होऊन त्याचं पूर्ण प्रेशर गुडघ्यावर पडतं. ती मसल जर का आपण टाईट केली, रिव्हर्स केली, तर त्या गुडघ्यावर येणारं प्रेशर जे आहे ना ते बऱ्या प्रमाणात कमी होऊ शकतं. कधी कधी लिगामेंटचा इश्यू असतो, पोस्चर चुकीचं असतं. तर चरक हेल्थ सोल्युशन्स मध्ये आपण ऑस्टिओपॅथी, दॅट इज कायरोप्रॅक्टिक, म्हणजे इट इज मॅन्युअल अलाइनमेंट ऑफ युअर बोन्स, जे सॅक्रम पासून आपण तुमचा व्हर्टिब्रल कॉलम आहे तो सगळा सेट करत असतो, हिप्स सेट करत असतो. त्याच्यानंतर आपण बंध चिकित्सा, रोप टेक्निक्स यूज करतो. गरज पडली तर ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर, हे सगळे पेन मॅनेजमेंटचे टेक्निक्स आपण वापरतो. आता सांगा सायटिका सारख्या व्याधीमध्ये सायटिक नर्व जी असते ना ती दबल्या गेली असते आणि त्यामुळे तो व्याधी उद्भवतो. आता इथे तर कुठलंच औषध काम नाही करू शकत. मग इथे आपण कपिंग सारख्या ट्रीटमेंट्स वापरतो की ज्याने तो व्हॅक्युम क्रिएट होतो आणि मसल वर जातो आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाइम ती नस तिथनं सुटते. तिथे औषधांचा उपयोग नसतो. तर अशा ज्या काही गोष्टी असतात त्या इथे आपण पेशंटला आधी सांगतो की असं असं झालंय तुमच्या बॉडीमध्ये, ह्याला असं असं वेळ लागेल, आणि पंचकर्माच्या जे आपल्या ट्रीटमेंट्स आहेत त्या आपण सोबती देतो. जसं की बस्ती आहे, बऱ्याचदा काय असतं की गॅस फॉर्मेशन जर का जास्त झालं तर गॅस फॉर्मेशन मध्ये पेन वाढू शकतं. तर मग अशा वेळेस आपण त्यांना एनिमा देतो आणि त्याचा गॅस जो आहे तो काढून घेतो. त्यांनी पेन रिलीफ पेशंटला चांगल्यापैकी होतो. की गुडघ्याचे प्रॉब्लेम्स हे वेगवेगळ्या ह्याने होत असतात. कधी ऍक्सिडेंटल इंजुरी म्हणा, कधी खाण्यापिणं चुकीचं असतं, कधी पोस्चर चुकीचं असतं. चरक हेल्थ सोल्युशन्स मध्ये आपण पेन मॅनेजमेंट टेक्निक्स जसं की ऑस्टिओपॅथी, कायरोप्रॅक्टिक, इट इज मॅन्युअल अलाइनमेंट ऑफ युअर बोन्स, बंध चिकित्सा, रोप टेक्निक, कपिंग, नीडलिंग, ॲक्युपंक्चर, हे सगळे पेन मॅनेजमेंटचे टेक्निक्स आपण वापरतो.
आणि ह्याच्याच बरोबर पंचकर्माची त्याला जोड देतो. जसं की बस्ती आहे, लोकलाइज स्नेहस्वेदन म्हणजे स्थानिक चिकित्सा ज्याला म्हणतात. स्नेहस्वेदन म्हणजे मालिश आणि तिथे स्टीम देणे, हा प्रकार आपण करतो. हे कधी हाताने करतो, कधी पोटलीने करतो, कधी मोक्सा नावाची ट्रीटमेंट असते त्याने करतो, किंवा अग्नी आपल्या असतात अग्निकर्माच्या ट्रीटमेंट त्याने करतो. नंतर पेन मॅनेजमेंट मध्ये आम्ही लिचेस म्हणजे जळवांचा सुद्धा चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट्स आपण एकत्रित तिथे करत असतो. आणि यामुळे होतं काय की गुडघ्यांवर सूज असेल किंवा पावलोटी सूज असेल, कोणाकोणाला किडनीचा त्रास असतो, औषधं जास्त पोटऱ्यांवर सूज असते, तर ते सगळं आपण व्यवस्थितरित्या हँडल करू शकतो. तर हा बेसिक फरक आहे. बाकी ठिकाणी तुम्हाला फक्त आयदर पेन मॅनेजमेंट टेक्निक्स मिळतील किंवा पंचकर्मा मिळेल, बट वी हॅव इंटिग्रेटेड ट्रीटमेंट्स अँड रिझल्ट्स आर व्हेरी गुड विदिन द स्पॅन ऑफ 21 days सेशन्स. पेशंट इज टोटली पेन फ्री. त्याचबरोबर मान, खांदे, कंबर आणि टाचा वगैरे या दुखीसाठी पण आपल्याकडे पेशंट्स असतात. पण मेन गुडघ्यांवरती आपलं जास्त भर आहे. माझं नाव पल्लवी जयप्रकाश बणगे. मी बोरिवलीहून इकडे आली आहे, मुलीकडे ठाण्याला. मला पायाचा खूप त्रास होत होता. म्हणजे वाकत मी चालत होती. पाय जवळ करता येत नव्हतं, पाठीमागे करता येत नव्हतं. आता माझ्या मुलीने इथे चरक इन्स्टिट्यूट हेल्थ सेंटरमध्ये आणलं पहिल्या दिवशी. आता 5 दिवस मी उपचार घेतले, मला खूप बरं वाटलं. ओके, ग्रेट ग्रेट. खूपच चांगल्या प्रकारे तुम्ही समजावून सांगितलं. तसंच अजून एक दुसरा आणि खूप जास्त महत्वाचा असा शरीराचा भाग आहे, तर त्याला तुम्ही अॅनोरेक्टल पाईल्स जो प्रकार आहे, तर त्याच्यामध्ये कसं आपण ट्रीटमेंट करतो. आणि खरं तर खूप जास्त आवश्यक आहे माणसाला, कारण त्रास झाल्यानंतर ते सहन करणं अवघड होऊन जातं. तर त्या ह्याच्यात कशी ट्रीटमेंट करतो आपण? पाईल्स साठी ना आयुर्वेदामध्ये अर्श असं म्हटलेलं आहे. अर्श त्याचं नाव आहे. म्हणजे अरिवत प्राणान शृणोती इथे अर्शहा. म्हणजे एखादा शत्रू जसं तुम्हाला त्रास देत राहतो ना, तसं तुम्हाला हा आजार त्रास देत राहतो. म्हणजे किती समर्पक वर्णन आहे बघा त्याचं. आणि आजकाल खूप यंग एज मध्ये आपल्याला हा आजार बघायला मिळतो. त्याची कारणं म्हणजे एक तर चुकीचं खानपान किंवा अतिशय कोरडं अन्न खाणं, पाणी कमी पिणं, सतत बसून बैठे व्यवसाय करणं, रात्री जागरण करणं, म्हणजे पित्तदृष्टीकारक सगळे जी कारणं आहेत ती आजकाल आपण करत असतो आणि त्याने हा आजार बळावतो. बरं, पाईल्स, फिशर्स, फिस्चुला ह्या अशी व्याधी आहेत की त्यांचे ऑपरेशन जरी केलेत ना तरी रिकरन्स इज देअर. तर आपल्याकडे ऑपरेशन केलेले सुद्धा पेशंट्स येतात. ह्याच्यामध्ये काय असतं की पाईल्स, फिशर्स, फिस्चुला हे तुम्हाला स्थानिक दिसतील, म्हणजे त्या ॲनस मसल मध्ये झालेले आजार आहेत. परंतु ह्याची सुरुवात जी आहे ना ती डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये झालेली असते. म्हणजे जेव्हा कॉन्स्टिपेशनची सुरुवात होते त्यावेळेसच या व्याधीकडे लक्ष द्यायला हवं. कॉन्स्टिपेशन होऊ देऊ नये. कॉन्स्टिपेशन म्हणजे मलबद्धता, बद्धकोष्ठता. तर ह्याच्यामध्येही जर का मळाचे खडे तयार झाले तर ते खडे मलाशयातनं बाहेर पडताना लोक बरेचदा चुकीचं प्रेशर देतात, खूप जास्त प्रेशर देतात आणि ॲनस मसल जी आहे तिथे विअर अँड टिअर व्हायला लागतं. आता बॉडीची एक कॅपॅसिटी असते, काही म्हणजे बरेच अत्याचार ते सहन करत असते. पण आपण जर का वारंवार त्याच चुका करत गेलो तर एक दिवस बॉडीची कॅपॅसिटी संपते आणि जे ॲनस मसल जे आतले 3 लेयर्स असतात त्याच्यापैकी एक लेयर आधी बाहेर येतं. त्याला पाईल्स आपण म्हणतो. तिथेही आपण दुर्लक्ष करत राहिलो, चुकीचं खानपान करत राहिलो, ते ट्रीट केलं नाही तर 2nd डिग्रीचा पाईल्स होतो. मग 3rd डिग्रीचा होतो. म्हणजे आधी जो कोंब येतो तो फक्त मला निस्सरण करतानाच तो बाहेर येत असतो. मग दुसऱ्या स्टेजमध्ये तो कोंब जो बाहेर येतो तो हाताने आत ढकलला तर आत जातो. पण तिसऱ्या स्टेजला जे होतं तो मात्र इट इज ॲज गुड ॲज प्रोलॅप्स. म्हणजे आता जो मसल बाहेर आलेला असतो तो हाताने ढकलला तरी आत जात नाही, तो बाहेरच राहतो. आणि मग पेशंटला बसताना उठताना तीव्र वेदना असतात, तिथे खाज असते आणि असहाय्यता खूप असते त्याच्यामध्ये. कारण ते इझिली कोणाला सांगू शकत नाही. जसं आपण म्हणतो की मला सर्दी खोकला झालाय, मला त्रास होतोय, तसं कोणी कोणाला सांगत नाही की मला पाईल्स आहे किंवा मला फिस्चुला आहे. आणि त्यामुळे त्याचे ट्रीटमेंट घेणं पण जरा अवघड असतं. तर इथे आपण काय करतो की ज्यांना ऑलरेडी ऑपरेशन्स वगैरे झाले आहेत त्यांच्यासाठी पण आणि ज्यांना सांगितलं आहे ऑपरेशन करायला त्यांच्यासाठी पण आपल्याकडे देर इज सेट ऑफ ट्रीटमेंट्स.
त्यामध्ये आपण प्रकृती आधी परीक्षा करतो, नाडी परीक्षा करतो, वेगवेगळ्या प्रकारचे एनिमास त्यांना देतो. नंतर आपल्याकडे काही किट्स आहेत पुढे मेंटेनन्ससाठी, की आता हा आजार होऊ नये ह्याच्यासाठी काय काळजी घ्यायची असते. तर काही तेलं असतात, काही पिचू असतात, काही कॅप्सूल्स असतात की ज्या रात्री तिथे लोकांनी ठेवायच्या असतात, काही ऑइंटमेंट्स आहेत लोकलाइज ट्रीटमेंटसाठी, आणि सीड्स बाथसाठी पण आपल्याकडे एक फंटॅस्टिक औषध आहे की जे पेशंट येतात एकदम पेन मध्ये असतात, जे बसू पण शकत नाही, ते ट्रीटमेंटच्या पहिल्या सेट नंतर अगदी हसत हसत त्यांच्या ऑफिसला सुद्धा जाऊ शकतात. इतका परिणामकारकरित्या आपण त्यांना ह्या ट्रीटमेंट्स देत असतो. आणि ह्याचे 2 प्रकार आहेत की ट्रीटमेंट्स पण आहेत आणि मेडिसिनल किट्स पण आहेत. मी विवेकानंद लक्ष्मण सुतार, ठाणे जेलला कॉन्स्टेबल म्हणून काम करतोय. मला गेल्या 1.5 वर्षापासून मानेचा त्रास होता आणि न्यूरोलॉजिस्ट ठाणेमध्ये बरेच ठिकाणी दाखवले, काही फरक पडला नाही. नेटवर सर्च करून हेल्थ सोल्युशन येते, मी ट्रीटमेंट घेतलेलं आहे. आता 7-8 दिवस झाले. बराच फरक पडलेला, म्हणजे 95% झालेला आहे आणि अजून कोर्स बाकी आहे म्हणतात डॉक्टर. त्याच्यामध्ये होऊन जाईल असं वाटतंय मला. खूपच चांगल्या प्रकारे तुम्ही ऍक्च्युली खरं तर मदत करताय लोकांना. कारण जसं तुम्ही म्हटलं की असा आजार आहे की सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही. आणि आपण जे म्हणतोय की आपली जे इतर ॲलोपॅथिक ह्या पद्धती त्याग रामेश्वरी बंब सोमेश्वरी असा प्रकार आहे त्याचा. मग जिथे उपचार व्हायला पाहिजे, जसं तुम्ही म्हटलं डायजेस्टिव्ह सिस्टीम पासून सुरुवात आहे, पण ते फक्त तिकडे शेवटच्या त्याच्यात शिल्लक आहे त्याच्यावरती काम करतात आणि मग वरच्यावर ट्रीटमेंट करून मग पुन्हा माणूस पुन्हा त्याच त्रासात अडकून पडतो. तर तुम्ही जे सांगितलं ते खरंच नक्की खूप ट्रीटमेंट आणि तुम्ही त्या माणसाला सोडवता त्या सगळ्या अडचणीतून, तर खूपच चांगलं आहे. तसंच आजकाल कॉस्मेटोलॉजी किंवा सुंदर दिसणं, सौंदर्य हा खूप जास्त महत्वाचा भाग झालेला आहे. असं नाही की हौशेसाठी करायचंय. आज प्रोफेशनची गरज झालेली आहे, बिझनेसची गरज झालेली आहे, किंवा अदरवाईज सुद्धा ती गरज झालेलीच आहे लोकांसाठी. म्हणजे ती पूर्वी हौस होती, पण आता खरोखर गरज झालेली. तर ह्याच्यात आयुर्वेदिक कशी काय आपण मदत करतो लोकांना, किंवा खरोखर आयुर्वेदामध्ये याच्यावरती काय उपाय? हो, अगदी बरोबर म्हणाला तमितजी तुम्ही. आता ती ना प्रत्येक प्रोफेशनची गरजच आहे. आता मी जर का इथे आयुर्वेदिक कॉस्मेटॉलॉजिस्ट म्हणून काम करत असेल तर माझे केस पण चांगले हेल्दी पाहिजे, मी स्वतः स्लिम ट्रिम पाहिजे, नंतर म्हणजे हाईट वेट ह्या दृष्टीने लोकांनी मला ऍक्सेप्ट केलं पाहिजे. मीच जर का आउट ऑफ शेप असेल तर माझ्या म्हणण्यावर कोण विश्वास ठेवणार ना. आणि मी नक्कीच सांगू शकते की गेल्या 15 वर्षात माझं 1 किलो सुद्धा वजन वाढलेलं नाहीये. आणि तशा प्रकारे म्हणजे आपण लोकांना त्याच पद्धतीने राहायला मदत करू शकतो. ह्याच्यामध्ये आपण खूप नॅचरल इन्ग्रेडियंट्स वरती भर देतो. एक तर दिनचर्या तुमची कशी असली पाहिजे. आता उठतातच लोक, म्हणजे झोपतात उशिरा त्यामुळे उठतात उशिरा, असं सगळं ते चाललेलं आहे. तर आपण तिथे गाईड करतो लोकांना. कॉस्मेटॉलॉजीमध्ये, चरक हेल्थ सोल्युशन्स मध्ये आपण 3 ह्याच्यावर फोकस करतोय. एक तर केस असतं त्यांचं, दुसरी असते स्किन, आणि तिसरं म्हणजे फिगर. आता फिगर करेक्शन मध्ये पण काय काय जण खूप व्यवस्थित असतात, पण फक्त पोटच तेवढं सुटलेलं असतं, किंवा काही लोकांना स्लीवलेस घालायचं असतं पण दंड जरा थुलथुलीत दिसत असतात. तर अशा वेळेस आपण काही टार्गेटेड ट्रीटमेंट्स त्यांना देतो उद्वर्तनाच्या, विच आर अगेन क्लासिकल ट्रीटमेंट्स. इथे कुठेही आपण यंत्र वापरत नाही. दीज आर ऑल मॅन्युअल ट्रीटमेंट्स. केसांच्या बाबतीत बघायचं झालं तर आधी आपण बघतो की यांना डायबिटीस आहे का, थायरॉइड आहे का, स्ट्रेसफुल लाईफ आहे का, केस गळतायत कशाने, आणि ते आयडेंटिफाय करून मग आपण ट्रीटमेंट देतो. हेअर मध्ये आपलं हेअर फॉल थांबवणं, डॅन्ड्रफ कमी करणं ह्या ट्रीटमेंट्स आहेत. तसं हेअर रिग्रोथ हा एक दुसरा सेगमेंट आहे. ह्याच्यामध्ये अगेन आपण निडलिंग आणि ती हे का झालेत, हेअर तिथले का कमी झालेत ते पण बघतो. तर प्राधान्याने रक्तपित्त दृष्टी असणं, रात्रीची जागरणं असणं, हे जिथे जास्त प्रमाणात असतं किंवा हेरिडिटरी पण असतं, तर ती कारणं सगळी फाइंड आउट करून मग आपण लोकांना ट्रीटमेंट देत असतो. आणि स्किनसाठी म्हणाल तर तुम्ही सात्विक आहार आणि चांगली जीवनशैली अडॉप्ट केली तर स्किन तर ऑटोमॅटिकली आपली चांगली राहते. या सगळ्या गोष्टी आहेतच. तर लोकांना मुख्य म्हणजे गायडन्सची आवश्यकता असते. काय असतं आजकाल ना, खूप फॅड झालं की आम्ही हेल्दी खातो या नावाखाली लोक स्प्राउट्स खात राहतात, कच्चं काहीतरी खात राहतात किंवा मिल्कशेक्स घेत राहतात, विच इज ऍक्च्युअली व्हेरी अनहेल्दी. ते त्यांना माहीत नसतं, त्यात कोणाचाच दोष नाहीये. तर ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे आमच्यासारख्या वैद्यांचं काम आहे. की आयुर्वेदात सांगितलंय ना की दूध आणि फळं एकत्र खाऊ नका, ते विरुद्धांना आहे, तर ते खायचंच नाही.
दही रात्रीचं खायचं नाही ना, मग ते खरंच खायचं नाही. आणि या छोट्या छोट्या गोष्टी जरी पाळत राहिलं ना, तरी तुम्हाला ओव्हर द पिरियड खूप छान तुम्हाला रिझल्ट दिसत असतात. तर आमचा चरक हेल्थ सोल्युशनचा भर ह्याच्यावरच आहे की लोकांचं अपग्रेडेशन करणं, त्यांना हे नॉलेज देणं. कारण आजकाल माहितीचा पूर खूप आहे. कोणी सलाड्सच खाताय, कोणी सूप्सच पिताय, कोणी 3-3, 4-4 लिटर पाणीच पिताय. पण ते सगळं पचायला हवं. तर मेन दीपन पाचन आणि तुमचं डायजेशन ह्याच्यावरतीच आयुर्वेद काम करतं आणि ह्याच्यावरतीच आम्ही पण चरक हेल्थ सोल्युशन मध्ये काम करत असतो. क्या बात आहे. खरं म्हणजे काही आता तर इतकं पद्धत आली, 1 वेळ जेवा, 2 वेळ जेवा, 3 वेळ जेवा, हो. म्हणजे इतक्या साऱ्या पद्धती आल्या जेवणाची की माणसं कन्फ्युज होतात. नक्की काय करायचं. खरंच आहे. आणि खरं बरोबर. तुमच्या तज्ञांची आवश्यकता आहे की आपण जे जगतो तेच जगा हे सांगण्याची. नाही तर बऱ्याचदा लोक वाहावत जातात आणि कधी कधी एखाद्याला वाईट वाटू नये किंवा दुसऱ्याला दाखवण्यासाठी अशा गोष्टींमुळे स्वतःच्या शरीराचं नुकसान करून पुढे जाऊन स्वतःच्या कुटुंबाला त्रासदायक होऊ शकतो. कारण तुमचं शरीर जर उद्या चांगलं नसेल तर त्याला त्रास तुमच्या कुटुंबाला होणार आहे. त्यांना तुम्हाला बघावं लागेल, सांभाळावं लागेल. तर तसं होऊ नये यासाठी बरोबर. खरोखर प्रत्येकाची काळजी घेणं आवश्यक आहे. तुमचं शरीर जोपर्यंत तुमची साथ देते तोपर्यंत तुम्ही आयुष्याचा, या जगाचा, तुमच्या पैशाचा किंवा जे काय असेल त्याचा आनंद घेऊ शकता. आणि ते चांगलं ठेवणे तुमच्या हातात आहे. इतर म्हणजे आज सुरभी मॅडम जरी इथे येऊन किती कानी कपाळी ओरडले, आपल्याला किती समजावून सांगितलं, तरी शेवटी आपण जर ते केलं नाही तर आपल्याला काहीच उपयोग नाही होणार आहे त्या गोष्टीचा. त्यामुळे आपलं एक्झॅक्टली. शरीर आपल्या मनावर आणि आपल्या आपण कसं त्याला ठेवू शकतो याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. तर मॅडम तुम्ही खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन आज केलं. जाता जाता काय लोकांना संदेश द्याल की जसं आता मी म्हटलं की केलं पाहिजे चांगल्या गोष्टी, तर तुम्ही काय नक्की असा थोडक्यात संदेश द्याल की लोकांना सोपं पडेल आणखीन? एकच सांगावं असं वाटतं की जेव्हा कुठे लाईफमध्ये एकदम मेस होते आरोग्याच्या बाबतीत मी सांगते, तेव्हा ऑलवेज गो बॅक टू बेसिक्स. आयुर्वेद एवढं लिहून ठेवलेलं आहे आणि भरपूर वैद्यगण आहेत आपल्या भारतामध्ये आहेत, ठाण्यामध्ये आहेत, पुण्यात, मुंबईत. तर तुम्ही जवळच्या वैद्याचा अगदी नक्की सल्ला घ्या. त्या व्यक्तीला सूट झालं, त्याला फायदा झाला म्हणून मला होईल असं नाही, कारण माझी प्रकृती काय मला माहिती नाही. हा आपला जिनमॅप असतो. तर तो तुम्ही जवळच्या वैद्याकडे जाऊन प्रकृती परीक्षा करा, नाडी परीक्षा करून घ्या आणि त्यांच्या सल्ल्याने व्यवस्थित वागा. बस. क्या बात आहे. जबरदस्त. खूप छान. मला पण एका आयुर्वेदिक वैद्याने माझी नाडी बघून सांगितलं की तुम्ही कधीच जाडे नाही होणार. आणि खरोखर आता माझे इतकं 40 वर आलं पण जाड झालेलो नाही. म्हणजे नक्कीच मला त्यांनी सांगितलेलं ते योग्यच त्यांनी सांगितलं आणि नाडी बघून आपण सांगू शकतो. म्हणजे आपलं बरोबर. नक्कीच शास्त्र तितकं प्रगत आहे आणि खूप चांगल्या हो. प्रकारे आपण करू शकतो त्या गोष्टी. आणि जितकं नैसर्गिकरित्या आपण राहू शकतो, जसं तुम्ही म्हटलं गोईंग बॅक टू बेसिक्स. आपण येस. लहानपणापासून ज्या गोष्टी करत आलो त्याच आपल्याला करायच्या. उगाच काहीतरी कोणीतरी करते म्हणून ते करायला जायचं आणि दुसऱ्यांसारखं करण्यामागे म्हणजे कावळ्याचा माकड करतो आणि माकडाचा अजून काय बदक करायचं तसं काही होणार नाही. तुम्ही जे आहात तेच तुम्ही राहणार आहेत. तर बरोबर. त्याच्यासाठी तुम्ही जे खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. तर मॅडम तुम्ही फक्त ठाण्यातूनच हे करताय की तुम्ही अदरवाईज पण कुठे हे तुमचे क्लायंट तुम्ही सर्व करता? आपलं मुलुंडला एक सेंटर आहे, एक फिजिओथेरपिस्ट बरोबर आपलं टायअप आहे. तसंच ठाणे घोडबंदरला आपलं एका डेंटल सेटअप मध्ये टायअप आहे. आणि ऑनलाईन तर आपण आता ग्लोबली जपानचे वगैरे पण पेशंट्स आहेत आपल्याकडे. तर ऑनलाईन तर आहेच, आपलं कन्सल्टेशन जातं, मेडिसिन्स जातात कुरिअरनी आणि 1 to 1च कन्सल्टेशन असतं. तर ते आपण हळूहळू वाढवतो. क्या बात आहे. तर मित्रांनो, आज आपल्याला आयुर्वेदिक मधील एक तज्ञ डॉक्टर सुरभी वैद्य यांनी खूप छान प्रकारे मार्गदर्शन केलंय. त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये नक्कीच सापडणार आहेत. तर त्यांच्याही संपर्कात त्यांनी सांगितलं 1 to 1 ते आपल्याला गाईड करणार आहेत. आणि आता सुद्धा आपण त्यांचं ऐकलं, जे काय त्यांनी मार्गदर्शन केलं त्यातून कळलं की खूप सोपं आहे, सहज आहे. फक्त आपल्याला ते स्वीकारता आलं पाहिजे की खरोखर सहज आणि सोपं आहे आणि ते आपण रोजच्या आयुष्यात आपल्या लागू केलं पाहिजे. तर मॅडम, इथे आज तुम्ही सगळ्यांना मार्गदर्शन केलं, आमच्या प्रेक्षकांना, त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.